वृषभ राशीच्या लोकांनी काय करावं, काय करू नये, किंवा त्यांच्या लाईफमध्ये काय चेंज होणार आहे? वृषभ राशींच्या जातकांसाठी 2026 हे एक्झाम घेणार आहे. ह्याच्यामध्ये मेन खोटी मैत्री कुठली आहे किंवा व्यक्तिगत लोक त्यांची चिडवणूक पण करणार आहेत. कामाच्या ठिकाणी राजकारण खूप बनणार आहे. पण ही कंडिशन आहे त्यांना आहे ना इमोशनली आणि मेंटली एकदम स्ट्रॉंग बनवणार आहे. मिथुन राशीच्या लोकांनी काय काय करावं, काय करू नये? 2026 प्रेशर कुकर सारखं असणार आहे, पण आयुष्य बदलून टाकण्यासाठी आले. बरं. येत्या महिन्यांमध्ये तुम्हाला करिअरमध्ये दबाव जाणवेल, आव्हान जाणवेल किंवा गडबडल्यासारखं पण होईल, पण हेच प्रेशर तुम्हाला टॉप लेवलला नेणार. वाव, 100%. अचानक मिथुनवाल्यांना वाटेल माझ्या मनात आलं आणि मी केलं धाडस, पण त्यातनं पण ते टॉपला जाणार आहे. कर्क राशींच्या जातकासाठी 2026 हे साल शांत राहायचंय, छुपरुस्तम राहायचंय. त्यांचे प्लॅन काही तुमचे असू दे, प्लॅन्स डिसिजन कोणाला सांगायचे नाही. सिंह राशीवाल्यांसाठी 2026 हे ब्रेक होणार आहेत, सेपरेशन होणार आहे आणि बऱ्याच गोष्टी मनाविरुद्ध होणार आहेत. त्याचप्रमाणे आता कन्या राशीच्या लोकांनी काय करावं? कम्फर्ट झोन मधून डायरेक्ट बाहेर काढणारे, ढकलून बाहेर काढणारे. आणि ह्या वर्षामध्ये कम्युनिकेशन स्किल मध्ये खूप फायदा होणार आहे. तुळा राशी आणि 2026 ह्या वर्षी तुम्ही स्वतःला म्हणणार आहे आता मला कोणावरच विश्वास राहिला नाहीये. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं मल्टीमिलियनियर कविताज पॉडकास्ट सिरीज मध्ये. आज आपल्या सोबत आहेत अशा गेस्ट ज्यांनी 2025 मध्ये ज्या भविष्यवाणी केलेल्या होत्या त्या 99% काही 100% अशा खऱ्या झालेल्या आहेत. आपल्याला प्रत्येकालाच आपलं फ्युचर माहिती असावं, आपल्या फ्युचरमध्ये काय घडणार आहे, उद्या आपल्यासोबत काय घडणार आहे हे जाणून घेण्याची प्रत्येकाला उत्सुकता असते. जर तुम्हाला ते जाणून घ्यायचं असेल तर ज्या आज आपल्या सोबत आहेत त्या फेमस ॲस्ट्रॉलॉजर ज्योती जाधव मॅडम, ज्यांनी बऱ्याच लोकांना त्यांच्या लाईफमध्ये सुधारणा करण्यासाठी वेगवेगळे सल्ले दिलेले आहेत आणि त्यांनी जे भाकितं केलेले आहेत त्यांच्या आयुष्याबद्दल ते खरे झाले. तर वेळ न दवडता आपण थेट त्यांची ओळख करून देऊया. नमस्कार ज्योती मॅम, थँक्यू येण्यासाठी आणि बहुमोल सल्ला तुम्ही सगळ्या प्रेक्षकांना देणार आहात. त्याआधी मला तुमच्याबद्दल जरा माहिती सांगा. मी ज्योती जाधव, मी ज्योतिषशास्त्रज्ञ आहे आणि माझा हा अनुभव गेली 15 ते 16 वर्षांचा आहे आणि बऱ्याच कुंडल्या मी आतापर्यंत सर्च केल्या. आणि हे क्षेत्र, ह्या क्षेत्रामध्ये उतरण्याचं कारण म्हणजे मला पहिल्यापासूनच आवड होती समाजासाठी काहीतरी करण्याची किंवा एक क्लिअरिटी चेक देण्याची लोकांना. बऱ्याच वेळेला आपण बघतो ज्योतिषशास्त्रामध्ये लोक फक्त लोकांना घाबरवत आहेत की तुला हेच होणार आहे, लग्नच होणार नाही किंवा मग भीती ग्रहांची दाखवतात. तर मला ती ग्रहांची भीती नाही दाखवायची त्यांना. मला वैयक्तिक म्हणायचं तुमचेच हे कर्म आहेत ते तुम्हालाच भोगून नष्ट करायचे. आपण इतरांना आपल्याला वाईट नाही म्हणायचंय. आपल्या मार्गात जे जे अडथळे येतात ते अडथळे अडचणींचा सामना करून आपल्याला पुढे चालायचंय. ज्योतिषशास्त्र हे डेडलाईन देतं, एक सावधानी देतं माणसाला तुम्हाला कुठे थांबायचंय. हे जरी माणसाला कळलं तरी खूप गोष्टी चांगल्या होऊ शकतात. जे की आता आपण बघतो नॉर्मली एखाद्याला गाडी घ्यायची असेल तो पहिला मुहूर्त विचारतो आम्हाला आणि तोच माणूस नंतर काय म्हणणार असतो की आम्हाला ज्योतिषावर विश्वास नाहीये. हो, बऱ्याच वेळा असं होतं. म्हणजे कॉन्ट्रोवर्शियल वाक्य क्रिएट केले जातात लोकांकडून. ओके, परंतु जे म्हणतं ना मॅम की माझा ज्योतिषवर विश्वास नाहीये ते सगळ्यात जास्त ज्योतिष आणि कुंडली बघत असतात. 100%. मग मला हेच म्हणायचंय ज्यांना न पटणारी लोक जर माझ्याकडे येत आहेत म्हणजे ज्योतिषशास्त्र हे त्यांनीही समजून घेतलं पाहिजे की जर तुम्ही मुहूर्त बघायला गेलाय तर नक्की तुम्ही पंचांग मधूनच तो येणार आहे आणि ब्राह्मण सांगणारा पण ज्योतिषच आहे. हे जरी त्यांना कळलं तर खूप म्हणजे भारीच आहे. येस, डेफिनेटली कळणारच आहे लोकांना. आपण विश्वास ठेवूयात किंवा नको ठेवूयात हा पुढचा पाठ झाला, पण प्रत्येकालाच भविष्य जाणून घ्यायला आवडतं. तर आज आपण ज्योती मॅम, मला असं विचारायचं आहे तुम्हाला, 2025 कसं गेलंय आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. बऱ्याच नॅचरल कॅलॅमिटीज आल्या, एअर क्रॅश झालं, खूप फ्लड आलं, आता आपण बघतोय की पूरस्थिती निर्माण झाली होती बऱ्यापैकी. सो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला 2025 मध्ये घडल्या आहेत आणि घडत आहेत, जे की तुम्ही लास्ट इयरच सांगितलं होतं की असं असं घडणार आहे, या गोष्टी होतील. परंतु 2026 हे भारतासाठी कसं असणार आहे, किंवा काही युद्धजन्य परिस्थिती आहे का, किंवा भारतात परत काही असं वैश्विक काही आपत्ती येते आपण असं म्हणू शकतो. तर असं काही आहे का की भारतासाठी 2026 कसं आहे हे आधी आम्हाला सांगा, म्हणजे आपण बाकीची जर्नी स्टार्ट करूया. ओके, या वर्षात आपण बघतोय 2025 जो गेला तो 9 आकडा आहे.
9चा आकडा म्हणजे मंगळाचं वर्ष आहे. मंगळाचे रंगरूप आपण जे बघितलं ते ह्या वर्षामध्ये आपण सगळं पाहिलंय. बरोबर आहे. आपण ह्या वर्षामध्ये ठिकठिकाणी आग लागलेली पाहिली. ऑपरेशन सिंदूर हो पाहिलं आपण, विमान अपघात पाहिला आपण, ह्या वर्षात खूप ऍक्सिडेंट पण पाहिले आपण. यंग मुलांचे जास्त होते आणि मुलींचे पण जास्त होते ह्यामध्ये. ही सगळी आपदा जी आहे किंवा हे नुकसान, रक्त, हे सगळं मंगळाच्या कारकत्वाखालचं आहे. ओके. जर हा मंगळ सेनापती म्हणून मानला गेलाय तर येणारं 2026 हा एक आकडा आहे आणि हा एक आकडा आहे. तर जर हा सेनापती असा होता 9 वाला तर हा राजा कसा असणार हा तुम्ही विचार करा थोडा. अरे बापरे. येणारा 26 साल हे सूर्याचा साल आहे. सूर्य म्हणजे ग्रहांचा राजा. ओके. राजा आता जे बोलणार आहे तेच होणार आहे. जेव्हा जेव्हा 1चं वर्ष आलेलं आहे तेव्हा आपण थोडंसं मागं बघितलं तर तुला हे कळेल की 1999 मध्ये कारगिल युद्ध झालं होतं. हो. 2017 मध्ये डोकलाम युद्ध, जे की चायनाचं युद्ध आपल्याला बघायला भेटलं. आता 2026, आता ह्या वर्षात सुद्धा आहे ना युद्ध होणारच आहे किंवा युद्धाची परिस्थिती निर्माण होऊ शकते भारतात सुद्धा. हो. आता इंडिया आणि US मध्ये पण बघितलं सडन ऑफ गोष्टी घडल्यात. हो. विजा म्हण, टेरिफ म्हण, तस्करी म्हण, इकॉनॉमिकल प्रेशर, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघतोय जे की इंडिया US मध्ये पण ह्या गोष्टी चालू झाल्यात. आणि ही युद्ध पहिल्यासारखी होणार नाहीयेत, नवीन बदल असणार आहे. ह्याच्यात तुला काय बघायला भेटेल? तस्करी बघायला भेटणार आहे. हो. ड्रग प्रमाण वाढलंच आहे ऑलरेडी. भरपूर ड्रग अब्यूज बघायला भेटेल. सायबर अटॅक होणार आहेत, सायबर क्राईम होणार आहेत. हे या सगळ्या वर्षात आपल्याला बघायला भेटणार आहे. युद्ध आणि युद्धजन्य परिस्थितीची जी काही आता जाणीव आहे ती ह्या वेळेला तुम्हाला शांततेत बघायला भेटणार आहे. येणाऱ्या 2026 मध्ये एखादा फेमस मोठा बॉलिवूड अभिनेता किंवा अभिनेत्री ह्या वेळेला ऑफ होण्याची शक्यता आहे. किंवा धर्मगुरू, मोठा संत, जे की आपण ज्याला गुरु मानतोय, तर ह्या वेळेला त्यांना मोक्ष प्राप्ती मिळणार आहे. ही वाईट बातमी तुम्हाला मिळू शकते. थँक्यू मॅडम, खूप मोलाची माहिती दिली. आपण होप ठेवूयात की ही सगळी परिस्थिती आपल्याला पेलवण्याचं बळ देव देणार आहे. आणि ह्या काळामध्ये ऍक्च्युली सगळ्यांनी स्पिरिच्युअल राहणं फार गरजेचं आहे. ओके. मला एवढं वाटतं की जेवढी माणसं धार्मिक आहेत आता, ज्या गेल्या वर्षात, आता कसं होतं प्रत्येक वर्ष येतं, प्रत्येक वर्षात काही ना काही गोष्टी होतातच. जे की मंगळाचं वर्ष आलं, उलटापालट खूप झाली, पण काही लोकांना चांगलं पण ते वर्ष गेलं, वाईट नाही गेलं. आता माझी रास मिथून आहे, मला खूप छान गेलं. हा, मग तेच आहे ना, इवन मला पण छान गेलं. पण का गेलं? आपण दोघी स्पिरिच्युअल आहोत. येस, आपण धार्मिक आहोत. तुम्ही धार्मिक होणं महत्वाचं आहे. तर मग गोष्टी तुम्हाला जिथे तुम्हाला म्हणतात ना पडल्यावर 4-5 टाके पडणार आहेत, तिथे तुम्हाला नॉर्मली खर्चटेल आणि खूप त्याचा काही त्रास होणार. आपण जशी दृष्टी तशी सृष्टी म्हणू शकतो. येस, बरोबर. तुम्ही जसे राहाल ते तुम्हाला मिळणार 100%. ऍज इट इज. मी जे शिकवते ते तेच आहे की तुम्ही विचार बदला, तुमचं जीवन बदला. 100%. ओके मॅडम, आपण बघतो आहोत की शेअर मार्केटमध्ये पण बरेच अपडाऊन्स आले, बऱ्याच लोकांनी आत्महत्या केल्या, खूप जण बँकरप्ट झाले, लॉस झाला आहे, ह्यूज लॉसेस होत आहेत. सो हे सगळं कशामुळे होत आहे आणि का होत आहे 2025 मध्ये? आणि 2026 हे शेअर मार्केट वाल्या, म्हणजे जे शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करू इच्छिता किंवा करत आहेत किंवा करण्याची इच्छा आहे, अशा लोकांसाठी तुम्ही काय सल्ला द्याल की 2026 मध्ये त्यांनी, हा एक प्रकारचा सट्टाच आहे, त्याचं नशीब त्याला ते मिळणार आहे, बरोबर, परंतु तरीही तुमचा काय मोलाचा सल्ला असेल सगळ्या प्रेक्षकांसाठी की त्यांनी काय करावं नेमकं? आता कसं झालंय, सगळ्यांना ना आयतं धन पाहिजे किंवा जास्त लोड नाही घ्यायचा आहे, कमी वेळेत जास्त पैसा पाहिजे. कलियुग आहे ना, जो की राहू म्हणजे भ्रम आहे. राहू म्हणजे तुम्हाला सारखं वाटणार हवंच की मला हे हवंय, मला ते हवंय, एखादी गोष्ट भेटली तर त्याच्यापेक्षा अजून काही छान आहे, म्हणजे चांगलं सोडून अजून त्याच्यापेक्षा मला काय चांगलं भेटेल ह्याच्याकडे तुम्हाला लोकांच्या पळवतोय राहू. तर मला हेच म्हणायचंय, जे की तुमचं शेअर मार्केट आहे ते राहूच आहे, तर तो राहू तुमचा ऍक्टिव्ह झाला पाहिजे किंवा तो कुठल्या कुंडलीमध्ये तुमच्या कुठल्या स्थानात बसलाय ते बघणं फार इम्पॉर्टंट आहे. जे की दुसरं भाव धनभाव आहे कुंडलीचं, आणि लाभाचं घर म्हणजे 11वं, आणि जे की 8वं स्थान म्हणजे अचानक धनलाभ. ज्यांचा राहू 8व्या स्थानामध्ये असेल त्यांना हा म्हणजे सट्टा, लॉटरी, जे की तुमचं वैयक्तिक शेअर मार्केट 100% फलतं. पण ज्यांना फलत नाहीये त्यांना हा, म्हणजे तुम्ही हे बघून घ्या की तुमच्या कुंडलीत नक्की राहूची पोझिशन चांगली आहे का, म्हणजे त्यांनी ज्योतिषी सल्ला घेतलाच पाहिजे. आणि जे की 2025 मध्ये
25 मध्ये तुम्ही बघाल की सगळे शेअर मार्केट पूर्ण झोपलेत. येस, क्रॅश. जे की बरेचशी लोक इतका पैसा म्हणजे घेऊन जे की स्वतःची कंपनी चालू केली होती त्या बंद पडल्यात. अरे बाप. हे का झालं? कारण गेल्या ह्याच्यामध्ये लॉकडाऊनच्या काळापासून शनी कुंभ राशीमध्ये होता. ओके. जो की तो त्याच्या कम्फर्ट झोन मध्ये होता. नॉर्मली आपण आपल्या घरात असल्यावर आपण निवांत असतो. हे काय करते, ते काय करते, नको ती मगजमारी, मला नको चिकचिक, आपण निवांत राहतो. ज्याला काय पाहिजे ते करू दे ह्या विचाराने आपण राहतो. त्याप्रमाणे शनी त्याच्या राशीमध्ये कम्फर्ट झोन मध्ये राहिला तो. ओके. आता शनी जो की बदलला, जो की आला ह्या 23 मार्चला गुरुच्या राशीत. तर ह्या वर्षापासून मला तरी वैयक्तिक वाटतं की शेअर मार्केट पूर्ण ढासळलेलं दिसेल तुम्हाला या वर्षी सुद्धा, या वर्षामध्ये. इवन ह्या नेक्स्ट इयरमध्ये पण एप्रिल नंतर थोडंसं उच्च होईल, पण तोपर्यंत खूप प्रॉब्लेमॅटिक राहणार आहे. लोकांनी बघा मित्रांनो, आपण खूप कष्टाने पैसा कमवलेला असतो. तुम्हाला जर इन्व्हेस्ट करायचा असेल, तुम्ही तुमची कुंडली दाखवून घ्या आणि जर त्यामध्ये तुम्हाला सल्ला दिलेला असेल की करा तरच करा. कारण कसं होतंय, आपण खूप कष्टाने कमवलेला पैसा सहज गमवला की आपल्याला खूप त्रास होतो आणि एवढे ह्यूज लॉसेस सहन करण्याची आपली कॅपॅसिटी पण नसते आणि आपला माइंडसेट पण नसतो. धन्यवाद मॅडम, खूप मोलाची माहिती दिली. थँक्यू सो मच. परंतु प्रत्येकालाच इझी मनी हवी आहे. इझी मनी कमवण्यासाठी सुद्धा काही ट्रिक्स असतात किंवा काहीतरी शिकून घ्यावं लागतं. तर मग तुम्हाला काय वाटतं मॅम की हे जर शिकून घेतलं, ज्योतिष सल्ला तर ते घेतीलच, परंतु जर ते शिकून घेतलं आणि मिनिमम कम्फर्ट झोन मध्येच त्यांनी इन्व्हेस्ट केलं, कम्फर्ट झोन मध्ये म्हणण्यापेक्षा की ठेवून राखून इन्व्हेस्ट केलं, तर काही फायदा होऊ शकतो? 100% होऊ शकतो. मग त्यासाठी उपाय म्हणून काय करायचा? एक तर तुमच्या कुंडलीमध्ये लाभाचं स्थान हे 11वं स्थान असतं आपल्या. तर ह्या 11व्या स्थानातला जो कोणी लॉर्ड आहे त्या लॉर्डच्या होऱ्यामध्ये, जे की पंचांग खोललं की तुम्हाला होरा सुद्धा दिसतो, दिवसाचा रोजचा होरा दिसतो, चंद्राचं कुठलं टायमिंग आहे, सूर्याचं कुठलं टायमिंग आहे, किती वेळ आहे हे कळतं. मग समजा आता गुरु असेल तुमच्या 11व्या स्थानामध्ये लाभामध्ये, तर गुरुच्या होऱ्यामध्येच तुम्ही एखादा शेअर घ्या, त्याचं तुम्हाला 100% प्रॉफिट होईल. म्हणजे ही गोष्ट तुम्ही करा. लाभातला जो कोणी ग्रह आहे, जो कोणी लॉर्ड आहे, त्याची जर तुम्ही पूजापाठ केला, तर गुरु म्हणजे काय, विष्णू. मग विष्णू सहस्त्रनाम रेग्युलर ऐकण्यात ठेवलं तर नक्की तुम्हाला त्याचा लाभ होणार आहे. थँक्यू सो मच. सो आपण आता वळूयात राशी भविष्याकडे. सगळ्यांनाच उत्सुकता असेल की 2026 त्यांचं कसं जाणार आहे. 100% आणि प्लॅन पण करता येतं. जर आपल्याला माहिती असेल की कुठल्या रस्त्याने जायचंय, तर तो मार्ग मग आपल्याला सुखकर कसा होईल हे आपल्याला आधीच प्लॅन करता येतं. सो आपण आज ती प्लॅनिंग करूयात सगळ्यांची 2026 ची, आणि सुरू करूयात आपलं 2026चं राशी भविष्य, जे की अजून तरी मी कुठल्या चॅनलवर बघितलेलं नाहीये. सगळ्यांना अपेक्षित असं जे त्यांना हवंय ती इन्फॉर्मेशन नक्कीच मिळेल अशी मी आशा करते. आणि आपण सुरू करूयात मॅडम. तर मेष राशी ही सगळ्यात पहिली राशी आहे. तर मेष राशीच्या लोकांना हे वर्ष कसं असणार आहे? 2026 हे वर्ष मेष राशीच्या लोकांनी काय करावं, काय करू नये? ओके. मेष राशींच्या लोकांसाठी येणारे 2026 क्लिअर दिसणार आहे त्यांना. हे वर्ष त्यांचं फायनान्सवर अटॅक करणार आहे. फायनान्सची मॅनेजमेंट खूप नीट केली पाहिजे. ह्या वर्षामध्ये त्यांना रिलेशनशिप पण खूप जपायचं आहे. अचानक रिलेशन तुटतील, खूप वर्षापूर्वीचे पण, किंवा काहींच्या नात्यामध्ये अचानक घट्टपणा खूप येईल. जुने रिलेशनशिप पण विश्वासघातामुळे तुटण्याचे संकेत आहेत ह्या वर्षात. मेष राशीच्या लोकांना ह्या वर्षामध्ये नवनवीन संधी भेटतील, नवीन मित्रमैत्रीण येतील. एक गिफ्ट त्यांना काय भेटेल ह्या वर्षात, दीर्घकाळ टिकणारी मालमत्ता बनवणार आहेत. ओके. पण त्यांनी एकच लक्षात ठेवायचं आहे की पार्टनरशिपमध्ये विश्वास नाही ठेवायचा आहे. एकट्याने जेवढं करतील तेवढं त्यांच्यासाठी वर्ष फायद्याचं आहे. मेष राशीच्या लोकांनी सांभाळूनच वागलं पाहिजे 100%. तर ह्या वर्षामध्ये फायनान्स आणि रिलेशनशिप त्यांनी छान बघायचं आहे. आणि जे की वैयक्तिक गोष्टी म्हणजे प्रत्येक गोष्टींवर त्यांनी खूप डोळस विचार करायचा आहे, कारण शनीची पण 7.5 आहे. बरोबर आहे. आरोग्यामध्ये पोटाचे विकार होणार आहेत. विद्यार्थ्यांना पण ह्या काळामध्ये पटकन त्यांचं शिक्षणामध्ये अचानक काहीतरी सडन ऑफ चेंज होऊ शकतो, किंवा त्यांना ताप म्हणा, सर्दी म्हणा, ह्या गोष्टींना पण सामोरं जावं लागू शकतं. तर ह्या गोष्टी होणार. तर मग ह्या गोष्टींकडे त्यांनी जर लक्ष ठेवलं तर 100% म्हणजे आधीच आपण अलर्ट राहिलो, आता मला कळतं ह्या गोष्टी होणार आहेत, मग त्याच्या विपरीत तुम्ही वागणं चालू करा. की जिथे पैसे त्यांनी सांगितले ना ताईंनी 100 रुपये जाणार आहेत, तर तिकडे मला 200 रुपये साईडला ठेवायचे आजपासून. आपले स्वतःचे खर्च कमी करायचे. ही कंडिशन गेली तर 100% छान त्यांना वर्ष जाऊ शकतं. अरे वा, खूपच छान. मॅडम आता मेष तर झाली,
आता सेकंड आहे वृषभ राशी. तर वृषभ राशीच्या लोकांनी काय करावं, काय करू नये, किंवा त्यांच्या लाईफमध्ये काय चेंज होणार आहे, या ग्रहांचा त्यांच्यावर प्रभाव असतो का, जर असेल तर काय असणार आहे? वृषभ राशींच्या जातकांसाठी 2026 हे एक्झाम घेणार आहे. ह्याच्यामध्ये मेन खोटी मैत्री कुठली आहे किंवा व्यक्तिगत लोक त्यांची चिडवणूक पण करणार आहेत. कामाच्या ठिकाणी राजकारण खूप बनणार आहे. बापरे. पण ही कंडिशन आहे त्यांना आहे ना इमोशनली आणि मेंटली एकदम स्ट्रॉंग बनवणार आहे. ओके. हे पहिले 6 महिने त्यांचे खूप छान जाणार आहे. प्रमोशन भेटणारे, ऑपॉर्च्युनिटी भेटणारे, फॉरेन ऑपॉर्च्युनिटी भेटणारे, अगदीच म्हणतात ना चेंज होणारे आयुष्य. आणि नंतरचे 6 महिने खूप ऍडजस्टमेंट आहे. चांगली गोष्टी पूर्ण वर्षात ही आहे की ह्या वेळेला फायनान्शियल कंडिशन आणि नातेसंबंध हे दोन्ही गोष्टी त्यांना खूप अशा बॅलन्स करायच्यात आणि करणार पण. म्हणजे त्यांना फेक पीपल्स आणि ट्रू पीपल्स कळतील. 100% त्यांचं आयुष्य सुखकर होणार आहे. 100% जरी ठोकर लागली तरी त्यातनं त्यांना काही बॅलन्स करणार. कारण ऑलरेडी बैलाची रास आहे आणि मुळात त्यांना कळणं पण गरजेचं आहे कोण कसं आहे. कारण कसं होतं ह्यांचा स्वभाव शांत आहे, निर्मळ आहे. त्यांना असं होतं की एखादा दुश्मन जरी सॉरी बोलला तरी ओके बाबा आपण परत नीट बोलू शकतो. ही मानसिकता वृषभ राशीची असते. ह्या काळात त्यांना तेच आहे की मॅनेजमेंट थोडंसं पैशाचं करायचंय. ऑल ओव्हर वर्ष ऍक्च्युली यांच्यासाठी चांगलं आहे, वाईट नाहीये. प्रॉपर्टी घेतील, प्रमोशन्स बनतील, पण ह्यांना त्रास कुठे होणार आहे, नातेसंबंध तुटल्यावर जे डिप्रेशनमध्ये जातात त्याचा त्रास होणार आहे. ओके. तर वृषभ राशीच्या लोकांना माझा एक प्रेमाचा सल्ला असेल की नाती ही आयुष्यभरासाठी आपल्याकडे राहत नाही, कोणीही असू दे. मग जर फेक असेल ते नातं, जर ते आत्ता तुटत असेल तर ती चांगली गोष्ट आहे. त्या गोष्टीमुळे त्रास करून घेऊन डिप्रेशनमध्ये जाण्यापेक्षा त्या गोष्टीचा खोलवर विचार करा की नक्कीच आपल्यासाठी युनिव्हर्सचे प्लॅन वेगळे असतात आणि ज्या प्लॅनमध्ये आपण जर स्वतःचा बेस्ट दिला तर आपण काहीतरी कोहिनूर एखादा शोधू शकतो कोळशामधून सुद्धा. सो खूप छान वर्ष आहे, एन्जॉय करा. येस. आता सगळ्यात छान मिथुन राशी, जी की माझी रास आहे, तर मला अतिरेक उत्सुकता आहे की माझ्या लाईफमध्ये काय घडणार आहे किंवा मिथुन राशीच्या लोकांनी काय काय करावं, काय करू नये, किंवा काय त्यांना संधी निर्माण होणार आहेत, कुठल्या गोष्टी त्यांना ग्रह तारे देणार आहेत. ओके, सांगते. मिथुन राशीच्या जातकांसाठी हे 2026 प्रेशर कुकर सारखं असणार आहे, पण आयुष्य बदलून टाकण्यासाठी आले. बरं. येत्या महिन्यांमध्ये तुम्हाला करिअरमध्ये दबाव जाणवेल, आव्हान जाणवेल किंवा गडबडल्यासारखं पण होईल, पण हेच प्रेशर तुम्हाला टॉप लेवलला नेणार. वाव. 100%. अचानक मिथुनवाल्यांना वाटेल माझ्या मनात आलं आणि मी केलं धाडस, पण त्यातनं पण ते टॉपला जाणार आहे. उत्पन्न स्तोत्र 100% वाढणार आहे. बरं. त्यांना आता सध्याला एक फोकस मेन खूप गरजेचं आहे. फोकस केला तर त्यांचं सगळं छान होणार, छान आहे त्यांच्या बाबतीत. ह्या काळामध्ये कोणावर पटकन विश्वास नाही ठेवायचा, कारण गुरु शनीच्या राशीत आल्यामुळे मी सगळ्यांना तेच सांगते की मिसअंडरस्टँडिंगमुळे नातं तुटणार आहे मिथुनवाल्यांना जास्त. आणि जे की गुरु शनीच्या राशीत आल्यामुळे सगळ्यांनाच ते की सगळे रिलेशन ओपन होणार, खोटेपणा राहणार नाहीये कुठे. म्हणजे जे खोटं दाखवत असेल की हो माझं तुझ्यावर किती प्रेम आहे किंवा मी किती बेस्ट आहे तुझ्यासाठी, किती बेस्ट फ्रेंड आहे किंवा नातं माझं किती जवळचं आहे, हा भ्रमाचा भोपळा आहे ऍक्च्युअली, जो तो फुटणार आहे. आता तेच आहे की मिथुनवाल्यांना करिअरमध्ये पण ऑपॉर्च्युनिटी खूप छान आहेत, पदोन्नती खूप छान भेटणार आहेत, वैवाहिक जीवनात सुद्धा सुख भेटेल, पण तिथे पार्टनरला समजून घ्यायचंय. कारण थोडंसं चिडचिड होणार आहे, दबाव आहे ना सगळीकडून, प्रेशर आहे. त्यामुळे तुम्हाला असं वाटणार की कामात पण प्रेशर, इथे नवरा पण प्रेशर करतोय, घरातल्यांना पण मला बघायचं मी काय काय एकटी करू, तर ही कंडिशन राहणार. त्यामुळे थोडासा संयम आणि फोकस ह्या 2 गोष्टी जर तुमच्याकडे तुम्ही ठेवल्या, 100% हे वर्ष तुमचं खूप सुंदर जाणार आहे. थँक्यू. खूप छान मोलाचा सल्ला दिला. नक्कीच ट्राय करणार आहे की सगळं काही बेस्ट असलं पाहिजे, बॅलन्स करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. 100%. थँक्यू. मिथुन राशीचं तर खूप छान तुम्ही इन्फॉर्मेशन दिली, मनापासून आभार. पण आता आपण पुढची रास बघूयात, जी की आहे कर्क राशी. तर कर्क राशीच्या लोकांसाठी कसं असणार आहे 2026, त्यांनी काय करावं किंवा त्यांच्या लाईफमध्ये काय चेंजेस येणार आहेत किंवा काय नवीन त्यांना आव्हान येणार आहे किंवा हॅपीनेस येणार आहे. कर्क राशींच्या जातकासाठी 2026 हे साल शांत राहायचंय, छुपर उत्तम राहायचंय. त्यांचे प्लॅन काही तुमचे असू दे, प्लॅन्स डिसिजन कोणाला सांगायचे नाहीत. ओके. ह्या काळात त्यांना नजर बाधा, जेलेसी ह्याचा खूप सामना करावा लागणार आहे. फॅमिलीपासून पण ही लोक फार लांब लांब राहणार आहे. विचारांमध्ये विसंगता खूप त्यांना दिसणार आहे लोकांमध्ये. इवन भावनिक रिलेशन एखादं जे आहे ते त्यांचं ब्रेक होणार आहे. आत्ता हे वर्ष त्यांचं भाग्याला धरून नसणार आहे,
कर्माला धरून असणार आहे, जे की जे तुम्ही बोलणार, जे करणार तेच तुमच्याकडे फिरून येणार आहे. त्यामुळे जेवढं कर्म हे चांगलं करणार, कर्कवाल्यांचे जेवढे कर्म चांगलेत ते टॉप लेवलला राहणार आहेत. ह्या वर्षामध्ये त्यांना जाणवेल की धार्मिक यात्रा प्रचंड होतात, धार्मिक गोष्टींमधनं कामं बनतात, म्हणून ते स्पिरिच्युअल होणार आहेत. इव्हन झाले पण असतील कर्कवाले बरेचसे की त्यांना देवधर्माची अचानक ओढ लागली की मला जायचंय, माझं एखादं काम आहे म्हणून मी तिकडे जाऊन एक नारळ ठेवून आलो, ह्या कंडिशन होणार आहेत. तर मग ह्या काळामध्ये त्यांनी धार्मिक तर राहिलंच पाहिजे. आणि जे की कुणावरही विश्वास ठेवू नका आणि मनातल्या गोष्टी कुणाला बोलताय ह्याचा पण त्यांनी विचार केला पाहिजे. असं नको व्हायला की आपण ज्याला बोलतोय तो माणूस 10 घरं सांगतोय त्या गोष्टी. तर ह्या गोष्टींपासून त्यांना सावध राहायचं. बघा, आपण काय म्हणतो की सगळेच आपले आहेत, पण असं काही नसतंय. सगळेच आपले असतातच असं नाहीये. सो तुमचे प्लॅन्स हे एक्झिक्यूट करण्याच्या आधी कुणाला सांगूच नका आणि आपलं कोण परक कोण ओळखायला शिका. नक्कीच तुम्हाला वर्ष छान जाणार आहे. खूप मोलाचा सल्ला मॅडमने दिलेला आहे, धन्यवाद त्यासाठी. तर मॅडम, आपण आता बघूयात सिंह राशीसाठी कसं असणार आहे वर्ष, किंवा त्यांनी काय करावं आणि त्यांच्या लाईफ मध्ये कुठल्या अशा गोष्टी आहेत, जसं तुम्ही आता यांचं सांगितलं कर्कवाल्यांचं, की त्यांनी सावध राहिलं पाहिजे. त्यांचं कर्म चांगलं असलं तर ते त्यांना फिरून येणार आहे. तर कर्म तर 100% काम करतच. जे तुम्ही वागणार आहे ते तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही दगड फेकला की तो बॅक येणार आहे, 100%. आणि तुम्ही फुलं टाकली की तुमच्यावर फुलं उधळली जाणार आहे. हा तर लॉ आहे. परंतु या लोकांनी मग काय सांभाळावं त्यांच्या आयुष्यात, जेणेकरून त्यांचाही उत्कर्ष होईल, डिमॉलिश होणार नाही. सिंह राशीवाल्यांसाठी 2026 हे ब्रेक होणार आहेत, सेपरेशन होणार आहे आणि बऱ्याच गोष्टी मनाविरुद्ध होणार आहेत. बरं. किंवा जे विचार करतात त्याच्या विरुद्ध ते लोक काम करणार आहे. पण ज्या वेळेला आपल्याला बघा नेहमी जाणवेल, ज्या वेळेला आपल्याला एखादं लागलं काय किंवा एखादं ब्रेक झालं तर दुःख खूप होतं. तर ह्या गोष्टी त्यांच्यात पाहायला भेटणार आहेत. यावेळेला स्वतःला ते एक प्रश्न करणार आहे की हे माझ्या बाबतीत का होत आहे, हे सगळं माझ्या बाबतीत का होतं आणि प्रेशर मी एकटाच का झेलतोय. तर शनी पण आहे ना, शनी 2.5 वर्षांनी 2.5 वर्षाची ढैया पण त्यांना चालू आहे. आता ह्या वर्षात नको असलेले बदल पण तुम्हाला स्वीकारावे लागणार आहेत. करिअरमध्ये ऑपॉर्च्युनिटी नवीन येणार, कारण परिवर्तन होणार आहे. त्यावेळेला मानसिकता त्यांनी स्ट्रॉंग बनवायचे. यारी दोस्ती संगती ही वेळ अजिबात चांगली नाहीये. अजिबात तुम्ही वैयक्तिक मित्रांना टाइम देऊ नका. आणि जे की वैयक्तिक आपल्या बायकोबरोबर किंवा जोडीदाराबरोबर खूप चांगले संबंध ठेवा. ह्या वर्षात गैरसमजातनं खूप भांडणं होणार आहेत. इवन कोणाचेही पैसे जे काही व्यवहार आहेत ते चोख पार पाडा. कोणालाही हरासमेंट कोणाची करू नका ह्या काळामध्ये, कारण शनी तेच देतो की जे आपले कर्म आहेत. शनीला काही कोणाचा बदला दुश्मन, म्हणजे शनी हा दुश्मन नाहीये, कोणाचा त्याला बदला घ्यायचा नाहीये. वैयक्तिक आपलेच निगेटिव्ह चुकीचं बोललं जातं, पण तो न्यायाधीश आहे. ते तुमचेच कर्म तुम्हाला देत असतो, पण ते माणसाला कळत नाही. माणूस त्यावेळेला कसं एका झोक्यामध्ये गेल्यावर आपण काय म्हणतात ना की मी बाबा डॉन आहे, मी मोठा आहे, त्यावेळेला तो जे वागतो त्याला बरोबर वाटतं. ते कळत नाही की तुझ्या वागण्यामुळे किती लोकांचे आत्मे दुखतात, हे त्याला कळत नाही. पण ते केव्हा कळतं, ज्या वेळेला उतरती कळा येते. बरोबर. त्यामुळे सिंहवाल्यांनी शक्यतो इगो वगैरे सगळं साईडला ठेवून पैशाचं नियोजन नीट करा. ज्याचं कोणाचं घ्याल त्याला टायमिंगला द्या. कोणाची फसवणूक करू नका ह्या काळामध्ये. आणि होईल एवढं रिलेशनशिप खूप जपायचंय चांगलं. आपल्या लाईफमध्ये रिलेशनशिप पेक्षा वेगळं अजून काहीच नाहीये. या वर्षी जर तुम्ही रिलेशनशिप जपलं तर तुम्ही आयुष्य जपलं म्हणून समजून घ्या. मोलाचा सल्ला आहे. सगळ्यांनी त्यावर विचार करा आणि तो विषय समजून घेऊन त्यावर काम करा. किती अडचणी आल्यात, अडचणी अप डाऊन्स हे लाईफचा पार्ट आहे, जो की प्रत्येकाच्या आयुष्यात येतो. या वर्षी तुमच्या आयुष्यात आहे, दुसऱ्या वर्षी दुसऱ्याच्या आयुष्यात असणार आहे. पण जर तुम्ही तरुण निघाला तर तुमच्यासाठी पुढे काहीतरी खूप बेस्ट वाढून ठेवलेलं आहे, एवढं लक्षात ठेवा. मॅडम, आपण आता सिंह राशीचं तर बघितलं. त्यांना जवळजवळ धोक्याची घंटा आहे. त्यांनी समजून घ्यावं आणि त्यांनी त्या अनुकरण केलं किंवा काही उपाय केलेत तर नक्कीच त्यांच्या आयुष्यात बदल घडेल. त्याचप्रमाणे आता कन्या राशीच्या लोकांनी काय करावं किंवा त्यांच्या लाईफमध्ये कुठले ऑब्स्टॅकल्स येणार आहेत किंवा त्यांनी कसं पुढे जावं, 2026 या सालासाठी मोलाचा सल्ला त्यांच्यासाठी काय असणार आहे? कन्या राशीला 2026 हे जे आहे ते कम्फर्ट झोन मधून डायरेक्ट बाहेर काढणार आहे, ढकलून बाहेर काढणार आहे. आणि ह्या वर्षामध्ये कम्युनिकेशन स्किल मध्ये खूप फायदा होणार आहे. जुने प्रोजेक्ट जे त्यांचे थांबले होते ते अचानक स्टार्ट होणार आहेत. नवीन आयडियाज ते सत्यात आणणार आहेत. आणि जे लोक सिंगल आहेत त्यांना एखादा जोडीदार चांगला भेटू शकतो, पार्टनर भेटू शकतो. आणि जे की ज्यांचे विवाह झालेत त्यांनी जोडीदाराची खूप काळजी घ्यायची आहे.
ओके. फॅमिलीमध्ये एखादा नवीन मेंबर येऊ शकतो, त्यामुळे एक जबाबदारी पण वाढणार आहे. इव्हन ह्याच्यामध्ये आता त्यांना जबाबदारी पण बघायची आणि संयम पण ठेवायचं, हे दोन्ही गोष्ट बॅलन्स करायचे. बघा, खूप छान तुम्हाला माहिती दिली आहे. तुमचं सगळं मनासारखं होणार आहे, करिअर पालटणार आहे, कम्फर्ट झोन मधून बाहेर निघणं म्हणजे सक्सेसच्या वाटेवर जाणं आहे. तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल तर तुम्हाला डबक्यात राहून चालणार नाही, त्याच्या बाहेर उडी घ्यावीच लागणार आहे. ती उडी घ्या, तुम्ही नक्की आयुष्यात बेस्ट करणार आहेत. रिलेशनशिप बेस्ट आहे, जपायला शिका. नवीन काहीतरी चाहूल लागणार आहे आयुष्याची, की सगळ्या आतुरतेने वाट बघतात त्या चाहुलीची, ती पण बघा, गेस करा आणि आपल्या पार्टनरची काळजी घ्या. खूप छान मॅडम, थँक्यू. एवढा मोलाचा सल्ला कन्या राशीवाल्यांना दिला आहे. आता तुळा राशीविषयी आपण जाणून घेऊयात की तुळा राशीला नेमकं कसं असणार आहे 2026. तुळा राशी आणि 2026 या वर्षी तुम्ही स्वतःला म्हणणार आहे, आता मला कोणावरच विश्वास राहिला नाहीये. बापरे. हे वर्ष ह्यांच्यासाठी फसवणूक, लबाडी, धूर्तपणा ह्या गोष्टी सगळ्या समोर येणार. मित्र किंवा जवळचे नातेवाईक ह्यांच्यावर विश्वास त्यांचा पटकन बसणार नाही. लोक गोष्टी लपवतील, अर्धवट पण सांगतील आणि अशा कंडिशनमध्ये ते अडकतील की सत्यच त्यांना कळत नाहीये, भ्रमात आहेत. ही कंडिशन आहे. पण एक शनिदेव त्यांना क्लिअरिटी चेक नक्की देणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी कधी क्लिअर होतील? जुलै ऑगस्टमध्ये. तोपर्यंत ते भ्रमात राहणार आहेत. ह्या वेळेला जॉब वगैरे जर म्हणाल तर नातेसंबंधांमुळे आपण डोकं शांत राहत नाही, आपलं तेच डोक्यामध्ये विचारतात. त्यामुळे ह्या काळामध्ये डोकं शांत ठेवायचं आहे. आणि फायनान्शियल कंडिशन जर म्हणाल तर स्टेबल आहे. ओके. घर, परिवार, मुलं ह्यांच्यावर त्यांना खूप लक्ष ठेवायचं आहे. आजारपण वगैरे येऊ शकतं, मुलांना त्रास होऊ शकतात, तर इथे त्यांना लक्ष ठेवायचं आहे. बऱ्यापैकी 2026 तुळावाल्यांना फक्त रियालिटी कळणार आहे, एक क्लिअर चेक भेटणार आहे शनीकडून, तर तो घ्या, गोष्टी इग्नोर करा आणि पुढे चालत राहा. बरोबर आहे. जसं तुम्ही म्हटलात की 2026 हे भारतासाठी जसं असणार आहे, माझ्या मते प्रत्येक राशीवाल्याच्या आयुष्यात पण ते रियालिटी आणि क्लिअरिटी देणार आहे. 100% म्हणजे तुमचं कोण आणि परक कोण हे तुम्हाला जाणीव करून देणारं वर्ष आहे. जाणीव करा आणि ते जाणीवपूर्वक समजून घेऊन त्यावर इम्प्लिमेंटेशन करा. तुम्हाला फायनान्शियली स्टॅबिलिटी असली तरी सुद्धा आपली नाती पण खूप महत्त्वाची असतात. आपलं कोण परक कोण सुरुवातीपासून ओळखायला शिका, म्हणजे तुम्हाला तुमचा भ्रमाचा भोपळा तुटल्यानंतर तुम्हाला त्रास नाही होणार. येस मॅम, थँक्यू सो मच. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हे वर्ष कसं असणार आहे, त्यांनी काय जपलं पाहिजे आणि काय सोडलं पाहिजे? वृश्चिक राशीसाठी हे 2026 ह्या वर्षात घर आणि कम्फर्ट सोडायला तयार राहायचं आहे. हे वर्ष कायम लक्षात राहण्यासाठी हा एकच उपाय त्यांना, की घर आणि जे की त्यांचे रिलेशन सोडायचे आहेत आणि पुढे चालायचं आहे. नवीन रिलेशनशिप त्यांचे येणार आहेत आणि जी काही जुनी नाती त्रास देणार आहेत ती लांब जाताना दिसणार आहेत त्यांना. बरं. घर आणि गाडी घेण्यासाठी ह्यावेळेला खूप अस्वस्थ होते त्यांना, की घ्यायचंच आहे मला ते, पण त्यांना जे पाहिजे ते मिळणार नाहीये पटकन. पण ज्या वेळेला ते संघर्ष करणार त्यावेळेला ते मिळणार पण त्यांना. त्यामुळे संघर्ष करणं फार गरजेचं आहे. कुठली इच्छा पूर्ण करताना त्यांना धडपड खूप करावी लागणार आहे. धडपड करणं हा त्यांचा स्वभाव पण आहे. त्यामुळे बऱ्यापैकी घर, गाडी ह्या गोष्टी खूप चांगली होणार आहे. पण ह्या वेळेला खोट्या अफवांपासून लांब राहायचं आहे. बदनामींचे योग आहेत जुलैनंतर. बरं. त्यामुळे थोडंसं स्पिरिच्युअल होणं गरजेचं आहे. कदाचित स्पिरिच्युअल झाले आणि कामांमध्ये सत्यपणा असला तर त्यांना काही त्रास होणार नाही आहे. ह्या वर्षात देवाची भक्ती त्यांनी केलीच पाहिजे, त्याच वेळेला तो देव त्यांना बाहेर काढणार आहे. त्यामुळे वृश्चिकवाल्यांसाठी मला एवढंच सांगायचं आहे, होईल एवढं वैयक्तिक स्वतःशी इमानदार राहावा. जे की कम्फर्ट झोनमधनं बाहेर या, किंवा घर, माझे आईबाप, माझी बायको, माझी मुलं ह्यातनं थोडं बाहेर पडा. नक्की तुम्हाला मार्ग चांगला भेटणार. नक्कीच. बघा मित्रांनो, वृश्चिक राशीच्या लोकांसाठी खूप मोलाचा सल्ला हाच आहे की तुमचे कम्फर्टचे दारं सोडा. आपण जेवढी चादर आहे तेवढे पाय पसरतो अशी जरी म्हण असली तरी आता चादरही मोठी करण्याची वेळ आली आहे, पाय पसरवण्याची सुद्धा वेळ आली आहे. कारण जर तुम्ही एका जागी बसून राहिलात तर तुम्हाला देव काहीच देणार नाहीये. जर तुम्ही जरा हातपाय मारलेत तर तुम्हाला आयुष्यात हवं ते प्रत्येक गोष्ट मिळणार आहे. थोडा संघर्ष करा आणि फक्त माझं घर, माझे नातेवाईक एवढं करत बसण्यापेक्षा काहीतरी वेगळं अचीव करायचं आहे आणि त्याच्या मागे, ध्येयाच्या मागे धावा. नक्कीच यश तुमचं असणार आहे. धन्यवाद मॅडम, खूप छान वाटलं. वृश्चिक राशीच्या लोकांना वर्षात छानच आहे, त्यांनी काही फक्त गोष्टी पाळल्या पाहिजेत आणि काही विचारायचं असेल तर नक्कीच तुमचा सल्ला घेतील. शेवटी कसं आहे ना, मला सगळ्यांना हेच सांगायचं, कोणाला असा राग पण येऊन देऊ नका की हे निगेटिव्ह का बोलतात. कारण कसं आहे, ते चक्र आहे. आपल्याकडे आम्हालाही त्रास होतो, पण
तुम्ही स्पिरिच्युअल राहा, मला एवढंच सांगायचंय. बरोबर. स्पिरिच्युअल राहून गोष्टी करा. उपासना थोडी, मी म्हणत नाही कंटिन्यू देवासमोर बसा आणि उपासना करा. जिथे आहात तिकडे 5 मिनिटं नामस्मरण कुणी करू शकतं, बरोबर. ते तुम्ही करू शकता. आणि घाबरून जाऊ नका. परिवर्तनामध्ये सुख आहे हे ज्या वेळेला तुम्हाला कळेल सगळ्यांना, Yes. त्यावेळेला तुम्हाला जाणवेल की मग मी नेहमी चेंज करेन. शनी बरोबर. तुम्हाला तेच शिकवतोय, जे की शनी मीन राशीमध्ये आलाय. त्यामुळे प्रत्येकाला तेच आहे की एक क्लिअरिटी दिसते, किंवा तुम्हाला बऱ्याच लोकांचे रिलेशनशिप ह्या वर्षात खूप ब्रेक झालेत, जे की त्यांना जाणवेल की ही माझ्याशी अगदी पहिल्यापासून नीट होते आणि हिच्या मनात असं कशा गोष्टी होऊ शकतात, बरोबर. ही नक्की असं का करते, ही का फसवते. तर ह्या गोष्टी का होतात, ह्या ग्रहांमुळेच होतात. बरोबर. हे जरी कळलं आणि परत तुम्ही तुमचं नातं जर नीट सांभाळलं तरी खूप चांगलं होऊ शकतं. डेफिनेटली नक्कीच करतील ते. आपण आता बघूया धनु राशीसाठी हे वर्ष कसं असणार आहे. त्यांच्या आयुष्यात नेहमी संघर्षच मी तरी बघितलेला आहे, परंतु 2026 त्यांच्या आयुष्यात काय घेऊन येत आहे मला नक्कीच ऐकायला आवडेल. धनु राशींच्या जातकांसाठी 2025 पेक्षा 26 हे वर्ष खूप सुंदर जाणार आहे. या वर्षात धनु राशींच्या जातकांना भाऊ आणि बहीण ह्यांच्या आयुष्यामध्ये चढ उतार आहे. बरं. भावंडांना त्रास आहे ह्यांच्या. ओके. नवीन घर किंवा नवीन त्यांचं रिन्युएशन घराचं ह्या वेळेला 100% होणार आहे. देवदर्शन यात्रा 100% होणार आहेत. वडिलांची काळजी ह्यांना घ्यायची, जे की पोटाची आणि कोलेस्ट्रॉलची. ओके. वडिलांची तब्येतीची काळजी घेणं फार गरजेचं आहे. 2026 वैयक्तिक धनु राशीवाल्यांना करिअर मार्फत सुंदर आहे. विद्यार्थ्यांना पण सुंदर आहे. ज्यांना बाहेरगावी जायचं आहे ते बाहेरगावी जाणार आहेत. बरं. जेव्हा एखादी त्यांची इंटरनॅशनल टूर पण होणार धनुवाल्यांची. वैयक्तिक घर तर मला तर वाटतं 100% घेणार धनुवाले. म्हणजे बऱ्याच धनुवाल्यांनी विचार पण केला असेल की आम्हाला घर घ्यायचं, ते 2026 मध्ये 100% बुक करणार तुम्ही. बरं. आणि बऱ्यापैकी त्यांना वडिलांचं मी जे सांगितलं सांभाळावं लागणार. बाकी फायनान्शियल स्टेबिलिटी 1 नंबर राहणार आहे. त्यामुळे कसलाच काही त्रास नाही, फक्त वडिलांकडे लक्ष द्या आणि वैयक्तिक स्वतःचं एक म्हणजे धार्मिक यात्रा करताना स्पिरिच्युअल पण व्हा त्याच्याबरोबर, ती कंडिशन आहे. खूपच छान. धनु राशीवाल्यांना हायसं वाटलं असेल की खूप वर्षांनी काहीतरी पॉझिटिव्ह ऐकायला मिळालेलं आहे. नक्कीच खूप छान वाटलं मॅडम ऐकून. आता आपण धनुवाल्यांचं तर बघितलं की सगळं बेस्ट होणार आहे. कितीतरी वर्षानंतर त्यांच्या आयुष्यात खूप चांगल्या आणि पॉझिटिव्ह गोष्टी घडणार आहेत. फक्त वडिलांच्या एक प्रकृतीची काळजी सोडली तर बाकी सगळं काही त्यांच्या लाईफमध्ये आलबेल आहे. बरोबर. आता आपण पुढच्या राशीकडे बघूयात की मकर राशीच्या लोकांसाठी 2026 कसं असणार आहे आणि त्यांनी काय करावं, काय करू नये, किंवा त्यांना कुठले चढउतार बघावे लागणार आहेत लाईफमध्ये. मकर राशीच्या जातकांसाठी येणार 2026 वादळ आणि काम हे दोन्ही घेऊन येणार आहे. बरं. या वर्षात त्यांना आराम करायला वेळ अजिबात मिळणार नाही. जानेवारी ते एप्रिल नशिबांनी मिळणाऱ्या कामांमध्ये व्यस्त राहतील, पण नशिबाची शिडी ह्यांना 100% वर चढवणार आहे. शनिदेव त्यांना एक रियालिटी चेक देणार आहेत, जे की कामाच्या ठिकाणी कोण तुमचे कोण तुमचं राजकारण करतंय हे क्लिअर कट दिसणार आहे त्यांना. बरोबर. त्यामुळे त्यांनी आता सध्याला हे वाईट विचार नाही करायचा की हे माझ्यापासून हे लोक तुटली का. आता जे स्ट्रगल जे करणार आहेत त्याचंच फळ तुम्हाला मिळणार आहे. काम आणि संघर्ष ह्या दोन्ही गोष्टींना अजिबात घाबरायचं नाहीये. 2026 मध्ये जो लढणार आहे मकरवाला तोच जिंकणार आहे. त्यामुळे आता त्यांनी तयारीला कामाच्या लागलंच पाहिजे. ओके. खूप छान आहे. रियालिटीची एक भेटणं ही सुद्धा एक वेगळी गोष्ट असते, ज्यामधून आपल्याला कळतं परक कोण आपलं कोण. आणि हे 2026 माझ्या मते प्रत्येकालाच तो चेक देत आहे की तुम्ही तुमची नाती जपायला हवीत की नाही, किंवा तुम्ही जरी जपत असाल, जर समोरचा धूर्त असेल तुमच्या बाबतीत, वरून किती गोड बोलणारा असेल आणि आतून त्याच्या मनात काळं असेल तुमच्याबद्दल, तर तशी व्यक्ती आणि तशी नाती तुटलेलीच बरी असतात. सो हे सगळं जाणून घ्या. आणि अजून काही जाणण्याची इच्छा असेल, एक्स्ट्रा नॉलेज हवं असेल तुमच्या लाईफबद्दल, तर नक्कीच तुम्ही मॅडमला कॉन्टॅक्ट करू शकतात. नंतर आपण सगळं टाकणारच आहोत. खूप छान मॅडम, मस्त वाटतंय. सगळ्यांचा प्रवासच आपण अगदी बघत आहोत. काहींचा चांगला, काहींचा थोडासा डाऊन, काहींचा अप, पण छान आहे. सगळ्यांसाठीच काहीतरी वेगळं ह्या वर्षात आहे. 100%. येस. तर आपण आता वळूयात पुढच्या राशीकडे. कुंभ राशीसाठी हे वर्ष कसं असणार आहे? 2026 मध्ये कुंभ राशीला काय मिळणार आहे? कुंभ राशींच्या जातकांसाठी येणार 2026 हे दुःख का संपत नाहीये हा विचार घेऊन येणार आहेत. हे साल कुंभ राशींच्या जातकांसाठी अचानक बदल आहेत, जे की शनीचा अंतिम चरण पण चालू आहेत आणि जे की मोठे मोठे निर्णय पण होतील.
पण ते पॉझिटिव्ह होणार आहेत. ओके. जानेवारीमध्ये ते मार्चपर्यंत खूप असे खुश नसणार आहेत. त्यांना जी स्टेबिलिटी हवी आहे ती त्यांना मिळतच नाहीये, हे पण त्यांना वाटणार. आता मे बी एप्रिल नंतर कम्फर्ट झोनमधनं ते पूर्ण बाहेर येतील, जे की नवीन कॉन्ट्रॅक्ट भेटेल, नवीन ऑपॉर्च्युनिटी भेटतील, जुनी नाती त्यांना जाणवून ते त्यांच्याबरोबर कसं डील करायचं हे पण शिकणार आहेत. ओके. आत्ताच्या काळामध्ये बदनामी त्यांना म्हणजे एप्रिल नंतर बदनामी त्यांची होणार आहे, तर बदनामीपासून सावध राहायचंय किंवा लक्ष द्यायचं नाहीये. भले हे वर्ष संघर्ष घेऊन येत आहे तरी 100% करिअर वाईज खूप चांगलं असणार आहे. एप्रिलपर्यंत एकटं एकटं वाटेल, पण त्याच्यानंतर येणारे नवीन कॉन्ट्रॅक्ट म्हण किंवा ऑपॉर्च्युनिटी म्हण एक नंबर राहणार आहे. या काळामध्ये बाहेर जाण्याचे पण योग भरपूर जास्त आहेत किंवा त्यांचं कुटुंब जे आहे ते हॅपीली दिसणार आहे, कारण बरेचसे खोटे चेहरे समोर एकदम ठळक दिसणार आहेत. त्यामुळे फक्त आता घ्यायची काळजी म्हणजे फोकस राहणं गरजेचं आहे. कारण कुंभवाले जरा जरी काय वाईट ऐकलं तरी मग हे माझ्याच बाबतीत का होतं, आम्ही आतापर्यंत दुःखातच आहोत. तर तुमची रासच क्षणीची आहे, जिकडे तुम्हाला संघर्षच करायचा आहे. त्या संघर्षामधनच तुम्हाला सुख आहे. हे जर तुम्हाला कळलं तर मला वाटत नाही कुंभवाले म्हणतील कधी की ठीक आहे म्हणजे छानच चाललंय मग आमच्या आयुष्यामध्ये, हे म्हणतील. ते नक्कीच वाटणारच आहे त्यांना, सगळं काही छानच आहे. जरा काही अपडाऊन्स आहेत जे समजून घेतले की आयुष्य सुखकर होणार आहे 100%. आपण जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत राशींच्या. तर सगळ्यात फायनल म्हणजे मीन रास, तर मीन राशीच्या लोकांसाठी 2026 काय घेऊन येणार आहे, त्यांच्यासाठी काय सवगत आहे किंवा काय त्यांना काळजी घेतली पाहिजे किंवा काय करायला हवं, काय करायला नको त्यांनी. मीन राशींच्या जातकांसाठी 2026 एक भावनांचं वादळ घेऊन येणार आहे. ओके. सुरुवातीलाच त्यांना कळेल की खूप ज्यांच्यावर विश्वास ठेवला असेल, जी की मैत्री असेल, नातं असेल किंवा व्यवहार असेल, तो विश्वास आता तुटणार आहे. ह्यावेळेला करिअरचे दरवाजे त्यांचे जे आहेत चांगलेवाले पॉझिटिव्ह एप्रिल नंतर उघडणार आहेत. ओके. पण बऱ्यापैकी त्यांना ह्या वर्षात जाणवेल की खूप एकटं एकटं वाटतं की जवळचे रिलेशन तुटत आहेत ना, त्यामुळे भावनिक रास असल्यामुळे त्यांना फार एकटं वाटणार आहे. ह्या काळात नवीन असं कोणीतरी आयुष्यात येईल की ते तुम्हाला सगळ्यातनं बाहेर पण काढून नेईल, की तो एकटेपणा पण घालवेल इव्हन. त्यामुळे फ्रेंड्स नवीन येतील. ह्या काळामध्ये स्पिरिच्युअलिटी आणि जे की देवावरचा विश्वास तुम्हाला खूप चांगलं बळ देणार आहे. म्हणजे करिअर म्हणा स्पिरिच्युअल व्हायला हवं. 100% करिअर चांगलंच आहे, फक्त भावनिक असल्यामुळे रिलेशन तुटल्यामुळे थोडे डिप्रेशन मध्ये जाणार आहेत. जे की जोडीदाराची काळजी घेणं गरजेचं आहे. गैरसमजात भांडणं होणार आहेत, तिथे त्यांना एक शांत राहायचंय, नको तो विचार पटकन करायचा नाहीये. भावंड एक्सपोज होणार आहेत, जे की मीनवाल्यांना जाणवेल पण की भावंडांकडून थोडा त्रास चालूच आहे सध्याला. मग तो त्रास थोडासा राहणारच आहे नवीन वर्षामध्ये. पण बऱ्यापैकी करिअर म्हणशील तर वेल अँड गुड राहील. ओके. इव्हन मुलाबाळांचं पण सुख छान असणार आहे. खूप छान. या प्रकारे आपण पूर्ण 12 राशींचं 2026 कसं असणार आहे याचा आरसा आपल्यासमोर मॅडमने ठेवला आहे. खूप जणांच्या आयुष्यात दुःख आहे, खूप जणांच्या आयुष्यात आनंद आहे आत्ता सुद्धा. परंतु जर आपल्याला आधीच माहिती असलं की कुठे आपल्याला हडल्स आहेत तर आपण ते पार करताना जरा काळजी घेतो. ती काळजी आपण सगळ्यांनी घ्यायची आहे. खूप छान इन्फॉर्मेशन दिली मॅडम तुम्ही सगळ्यांना. परंतु मला इथे एक प्रश्न पडतो असा की जरी राशींचा प्रभाव आपल्यावर असला, त्यानुसार आपल्याला फळं मिळत असले तरी आपल्या कर्माचा, आपल्या बोलण्याचा, आपल्या वागण्याचा, आपल्या विचारांचा किंवा आपल्या दुसऱ्यांबद्दलचे जे मतं आहेत, बरेच लोक दुसऱ्यांना ट्रोल करणं किंवा काहीतरी वाईट साईट बोलणं किंवा नेहमीच कोणाची तरी निंदा नालस्ती करणं या फेजमध्ये असतं. आणि मग या लोकांसाठी त्यांच्या कर्माचा त्यांच्यावर काय परिणाम होतो किंवा आपल्यावर त्याचा काय परिणाम होतो? आपल्यावर ऍक्च्युली परिणामच होत नाही. मला वैयक्तिक वाटतं की जे काही आहे, खूपदा लोक माझ्याकडे असे क्लायंट पण येतात की मी एवढं ह्यांच्यासाठी केलं, मी तेवढं त्यांच्यासाठी केलं, मग ते लोक फसवून गेले, मग त्यांचं कर्मच त्याला लागेल, त्यांना पण तेच त्रास होईल. असं बोलूच नका. जे तुमचं नव्हतं ते नव्हतंच तुमचं, ते तुमच्यापासून गेलं म्हणून तुम्ही त्यांची निंदा नाराजगी कराल, तसं काही करू नका. कारण कर्म ही आपलीच आहेत. आपल्याला गेल्या जन्मात काय केलं हे कुणालाही माहिती नाहीये. त्यामुळे तुमच्या आयुष्यातून जे जातंय मग ते तुम्ही विचार करा की ते माझं मी कर्म संपवलं. कारण मनुष्य योनीमध्ये ज्यावेळेला जातक येतो, मनुष्य योनीमध्ये ज्यावेळेला माणूस येतो, त्यावेळेला तो फक्त त्याचे कर्म भोगण्यासाठी येतो. बरोबर आहे. तो वेगळं काही करत नाही. मग जी आपण कर्म भोगतोय ती वैयक्तिक आपली आहेत, ती लोकांची नाही आहेत. मग जरी मला आज कोणी फसवलं
तर मी त्याला दोष नाही कधी देत. मी काय विचार करते, कदाचित मी त्याच्या गेल्या जन्मात त्याला त्रास दिला असेल म्हणून तो मला झाला, पण मी लेट गो, इग्नोर. मला नाही त्याचा विचार करायचा आहे. मला माझं इथून पुढे काय होणार आहे ते बघायचंय. हल्ली लोक खुणशी झालेत की माझं धड नाहीये ना, मला त्याचं पण नाही. आता जे मी डिवोर्सची प्रक्रिया बघते, जे क्लायंट माझ्याकडे येतात, मुद्दामून मुलं किंवा मुली मुद्दामून तेही वेळ काढतायत काही गरज नसताना. पण त्यांना हे कळत नाहीये आपण समोरच्याला त्रास देतोय, पण वैयक्तिक आपलं काय, आपल्या एजचं काय, आपलं एज निघून गेल्यानंतर तुम्हाला कुठला जोडीदार भेटणार आहे, किंवा तुम्ही तुमच्या आई वडिलांसाठी किती मोठं त्रासाचं गणित बनताय हे कळलं तर गोष्टी सॉर्ट आउट होतील. पण कोणालाही किती समजवलं तरी ऐकत नाहीत, कारण ते खुनशी दिमाग असतं ना. माझं भलं होत नाही तर मग ह्याचं पण नाही, मग देव तुमचंही भलं करत नाही. कसं होतंय आता ना, आज माझंच खरं या मुद्द्यावर सगळ्यांना ठाम राहायचं. बरोबर. परंतु तुमचं कर्म तुम्हाला आयुष्यभर त्रास देणार आहे. तुम्हाला असं वाटत असेल की लास्ट मी तर काही केलेलं नाहीये, मी सगळ्यांचा चांगलाच विचार करून माझ्या आयुष्यात दुःख का, मला का त्रास होतोय, तर हे तुमचे आता या जन्माचे कर्म नसले तरी आपल्याला जसं आपल्या डीएनए नुसार आई वडिलांचा, पूर्वजांचे जसे आपल्याला डीएनए मिळतात, तुम्हाला संपत्ती मिळते, तुम्हाला नाव मिळतं, सगळं मिळतं, त्याचप्रमाणे त्यांचे कर्म सुद्धा येतात, त्यांच्या अतृप्त इच्छा सुद्धा येतात. आपल्या हिलिंग कोर्सेसमध्ये तर मी ते करूनच घेते. परंतु तुम्हाला तुमचं कर्म हील करायचं असेल तर ऍटलिस्ट तुम्ही दुसऱ्यांबद्दल वाईट बोलून तुमचे अजून कर्म वाढवू नका. कारण आपण ज्या वेळेला दुसऱ्याबद्दल बोलतो त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की त्याला दुःख होईल, पण त्याला त्याचा काही सुद्धा फरक पडत नाही. फरक हा तुम्हाला पडतो, तुमचा माइंडसेट खराब होतो, आणि तो जर झाला तर तुमच्या प्रगतीची वाटा तिथेच थांबतात. सो कर्म करा, फळाची इच्छा करा, पण चांगल्या कर्माच्या फळाची इच्छा करा. मग जर तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल तर आयुष्याला पॉझिटिव्ह वेने बघायला शिका. 100%. खूप छान ज्योती मॅम, तुम्ही खूप छान इन्फॉर्मेशन दिली. सगळ्यांना ती नक्कीच आवडली असेल. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला अजून काहीतरी नवीन माहिती हवी तुमच्या आयुष्यातली, तर नक्कीच तुम्ही जर कमेंटमध्ये मला लिहिलं की ज्योती मॅमला परत बोलवा, वी वॉन्ट समथिंग न्यू, आपण नक्कीच ज्योती मॅमला बोलवूयात. सगळ्या डिटेल्स त्यांच्या डिस्क्रिप्शनमध्ये असणार आहेत. तुम्हाला जर त्यांचा सल्ला घ्यायचा असेल, त्यांच्यासोबत तुम्हाला काही मीटिंग घ्यायची असेल, विचारायचं असेल तुम्हाला पुढचं अजून काय करावं काय नको, तर नक्कीच तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल्स मिळतील. नक्कीच तुम्ही त्यांना विचारू शकतात आणि कमेंटमध्येही तुम्ही सांगू शकतात की नेमकं काय तुम्हाला वाटलं किंवा तुम्हाला अजून काय जाणून घेण्याची उत्सुकता आहे. सो खूप खूप थँक्यू ज्योती मॅम, तुम्ही आमच्याकडे आला, तुमचा बहुमूल्य वेळ दिला आणि इतकी सुंदर इन्फॉर्मेशन दिली. नक्कीच आपण नेक्स्ट पॉडकास्ट लवकरच शूट करणार आहोत, कारण मला माहिती प्रत्येक श्रोत्याला आपलं आयुष्य जाणून घ्यायचं असतं. त्यावरचे उपाय जे आता आपले राहिले आहेत ते आपण नक्कीच पुढच्या पॉडकास्टमध्ये त्यांच्यापर्यंत पोहोचवूयात. मनापासून धन्यवाद. थँक्यू.